हॅलो फ्रेंड्स, रोहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर टेस्टी एकदम मस्तपैकी असा व्हेज पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। एक जरा हटके असा व्हेज पुलाव केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नीट बघा, कारण का सुंदर टेस्टी असा आपला व्हेज झटपट असा पुलाव आहे। करूया आपल्या व्हेज पुलावला सुरुवात। सुरुवातीला इथे मी एका भांड्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छानपैकी गरम झाले की त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे। तेल आणि तूप छानपैकी गरम झालं की आपण साधारण एक 20 ते 25 काजू घेतलेले आहेत, कारण का पुलावमध्ये ह्या काजू असे छान लागतात, म्हणून ते 20 ते 25 चांगले भरपूर असे काजू घेतलेले आहेत। तुम्ही थोडे घेतले अजून तरी सुद्धा चालू शकतं। ते आपण तेलावरती छानपैकी थोडे त्याचा कलर बदलेपर्यंत, म्हणजे जरासे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि ते काढून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे बघा काजूचा कलर चेंज झालाय। मी ते सगळे जरा साईडला काढून ठेवते, मग आपण त्याच तेल तूपमध्ये पुढची रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता त्याच्यातच मी 2 तमालपत्र घेतलेली आहेत। एका पानाची 2 तुकडे करून असे मी तमालपत्र घेतलेली आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे। ते कांद्यावरती टाकून आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये एक सिमला मिरची उभी अशी चिरून घेतलेली आहे मी। एक गाजर घेतलेलं आहे, ते सुद्धा असंच उभं बारीक चिरून घेतलेलं आहे। चार 5 फरसबी घेतलेले आहेत, त्या आपण अशा छोट्या छोट्या चिरून घेतलेले आहेत। फ्लावर थोडा घेतलेला आहे, त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे एक बटाटा घेतलेला आहे, त्याचे असे लांब असे तुकडे करून घेतलेत की ते जरा असं छान वाटतात। असे नेहमीसारखं आपण कापलेला नाहीये बटाटा, असे उभे लांब चिरून घेतलेले आहेत, जे आपण फ्रेंच फ्राईजला वगैरे कापतो तशा पद्धतीने। मेजरिंगचा अर्धा कप मी मटार घेतलेले आहेत आणि हे सगळं आपण छानपैकी तेलावरती परतून घेऊया। आता थंडीचा सीझन आहे आणि फ्रेश मटार येतात, त्यामुळे मटारचे हे असे वेगवेगळे रेसिपी भरपूर तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवर, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आता चवीनुसार मीठ टाकून सगळं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। आता मी 1 टीस्पून धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर टाकलेली आहे आणि 3 टेबलस्पून किचन किंग मसाला वापरलेला आहे। इथे मी किचन किंग मसाला तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे इथे मी 3 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतला। हे सगळं परत एकदा छानपैकी मिक्स करूया। सगळा मसाला आपल्या सगळ्या भाज्यांना छानपैकी लागू देत आणि आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी छानपैकी त्या सगळ्या भाज्यांना एक वाफ काढून आणायची, की जेणेकरून आपल्याला पुढे त्या भाज्या पटकन शिजल्या पाहिजे। म्हणून एक 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे मस्तपैकी। हे बघा, मस्त आपल्या भाज्या छानपैकी वाफवल्या गेलेल्या आहेत। आता हे सगळं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। आता मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 2.5 कप, म्हणजे मेजरिंग कपचे 2.5 कप, 2 कप आणि अर्धा कप असं बासमती तांदूळ घेतलेला आहे। जेव्हापासून आपण भाज्या फोडणीला टाकायला सुरुवात केलेली आहे तेलावरती, तेव्हा मी तो भात म्हणजे तांदूळ हा पाण्यात भिजवून ठेवला होता। अगदी अर्धा तास 1 तास असा भिजवून ठेवलेला नव्हता, अगदी 10 मिनिटांसाठी आपण हा तांदूळ भिजवून ठेवलेला आहे। मेजरिंग कपचे 2 कप आणि अर्धा कप म्हणजे 2.5 कप मी तांदूळ घेतलेला आहे या सगळ्या एवढ्या भाज्यांसाठी, आणि तो आपण ह्या भाज्यांमध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी परतवून घेऊया। हे बघा, आता मस्तपैकी आपण सगळा तांदूळ हा भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, पण खायला खूपच टेस्टी आहे।
हा जर पुलाव तुम्हाला कुकरमध्ये करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं, नाही तर अशा पद्धतीने करणार असाल तर 2.5 कप तांदूळ घेतला होता तर आपण 5 कप पाणी घेणार आहोत. म्हणजे एकदम सुट्टा मऊसूत लुसलुशीत असं एकदम चिकट असा भात न होता असं मस्त लुसलुशीत असा आपला भात होईल. त्यामुळे इथे मी मेजरिंग कपचे 5 कप पाणी घेतलेलं आहे. 2.5 कप तांदळासाठी 5 कप पाणी, म्हणजे जेवढा तांदूळ असेल त्याच्या डबल पाणी घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला भात हा एकदम मस्तपैकी हलका फुलका मोकळा असा सुंदर होतो. जर तुम्ही असं पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तर भात आपला असा चिकटसर होऊ शकतो. आता इथे पाण्यामध्ये आपण चेक करायचं की आपलं मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही. मला थोडं कमी वाटलं म्हणून मी परत एकदा मीठ टाकले. परत आपण सगळं व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि छानपैकी ह्या भाताला अगदीच उकळी आणून देऊया. आता आपण जे काजू फ्राय करून घेतले होते त्यातले अर्धे काजू मी आधी टाकून घेते आणि अर्धे काजू नंतर टाकायचे आहेत. आता हे काजू कसे आपण ढवळून वगैरे शिजताना ते थोडे असे मध्ये मध्ये जातील, कारण का नंतरचे काजू आपल्याला टाकायचे ते जरा वरनच आपले राहतील, त्याच्यामुळे पूर्ण आतपर्यंत काजू असा पोचला पाहिजे. म्हणून आता आपण तो आधी अर्धा टाकलेला आहे. हे बघा पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी मस्तपैकी भातामध्ये जिरतंय. म्हणून परत एकदा आपण ते सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे कुठे भाजी असं शिजताना थोड्या थोड्या भाज्या वरती आलेल्या असतात त्या पूर्ण आतपर्यंत राहिल्या पाहिजेत. म्हणून पाणी जेव्हा जरासं कमी होतं म्हणजे उकळी येऊन ते आटत येतं तेव्हा आपण एकदा परत असं चमचा फिरवून घ्यायचा असतो. आता उरलेले काजू आहे ते मी टाकून घेते, कारण का पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता भात आपला शिजत चाललेला आहे. थोडेसे कोथिंबीर आणि उरलेले काजू हे मी टाकून भाताला छानपैकी वाफ काढून घेते. हे बघा मस्तपैकी भाताला वाफ आलेली आहे. एकदम सुंदर टेस्टी आणि वास तर इतका सुंदर येतोय. बघू शकता तुम्ही, इतका सुंदर टेस्टी असा आपला भात तयार झालेला आहे. एकदम मोकळा मोकळा असा व्यवस्थित असा आपला भात तयार झालेला आहे. तुम्ही आता मी ह्या काढते तेव्हा बघू शकता किती एकदम प्रत्येक दाणा असा व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे. आणि गरम गरम असा व्हेज पुलाव खायला तर खूपच टेस्टी लागतो. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमची कशी बनते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तीही मला कमेंट्स करून सांगा. आणि अजून खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला कोणत्या कोणत्या बघायच्या असतील त्याही मला कमेंट्स करून सांगा. आणि चला तर भेटूया नवीन सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत आपलं रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका.